कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सावंतवाडी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत। भाजपच्या शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केलेत। कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पद सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावा करत त्यांनी सावंतवाडीतील संघटनात्मक कामकाजात होत असलेल्या हस्तक्षेपावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांच्या या वक्तव्यानंतर सावंतवाडी भाजपमध्ये राजकीय चर्चा रंगल्यात। पाहुयात मोहिनी मडगावकर नेमकं काय म्हणाल्या। माझी आज पत्रकार परिषद घेण्याचं एकच उद्देश आहे की एकच कारण आहे की मी आज महिला अध्यक्ष म्हणून पक्षात काम करते आणि आज मी त्या पदाचा आज राजीनामा देते। राजीनामा मी यासाठी देते की माझा कालावधी पूर्ण झालेला नव्हता आणि माझा कालावधी पूर्ण न होता कालच जिल्हाध्यक्ष मॅडम मला बोलल्या की तुम्ही एक सभापती आहात, तुम्ही एक नगरसेवक आहात आणि तुमच्याकडे 2 पदं असताना तुम्हाला हे परत महिला अध्यक्षपद आहे, तर हे पद तुम्ही तुमच्याकडे ठेवू नका, दुसऱ्याला आपण कोणाला तरी संधी देऊया। तर मी त्यांना हे विचारलं की जर माझ्याकडे 2 पदं आहेत तर आमच्या जिल्ह्यात माझ्या एवढ्या महिला आहेत ज्या जेडपी सदस्य पण आहेत आणि त्यांच्याकडे महिला अध्यक्षपद आहे, प्लस माझा सहकारी सुधीर आरेवळेकर त्याच्याकडे नगरसेवक पद आहे, सभापती पद आहे, पण तो आता हे आहे म्हणजे शहर अध्यक्ष आहे आपल्या सावंतवाडीचा। मग त्यांना पुरुषांना एक नियम आणि महिलांना एक नियम, हे का नेहमी महिलांवर अन्याय होतो हे आपण सहन करून घेतो म्हणून महिलांना ते लोक गृहीत धरतात की महिलांची कुठचाही काय विषय असेल तर ते आपण ठरवतात। हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी मला पहिली कल्पना द्यायला पाहिजे होती किंवा मला नोटीस पाठवायला पाहिजे होती, पण आता मला हे आता पद नको आहे, ह्याचा राजीनामा द्यायचा आहे म्हणूनच मी ही प्रेस घेते। जर मला ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा असता तर मी आमचे पालकमंत्री आहेत नितेश राणे साहेब, प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे जाऊन मी माझी व्यथा मांडली असते की मी असं कामात कुठे चुकली आहे का। मी नगरसेवक पद जरी माझ्याकडे असलं, सभापती पद असलं तरी ते काम मी माझ्या त्या भागात करते, प्लस हे माझ्या ह्या अध्यक्षपदाला पण मी पूर्णपणे न्याय देत होती, पूर्णपणे न्याय देत होती। प्रत्येक महिला मोर्चाचा कार्यक्रम मी सक्सेसफुल केलेला आहे माझ्या शहर मंडल अध्यक्ष ह्याच्यामध्ये। आता हे आपलं आंबोली मंडल अध्यक्ष आहे, ती कधीही येताना एकटी येते। कुठच्याही जेव्हा मंडळाचा कार्यक्रम असतो त्याच्यात महिलांचा त्याच्यात काही सहभाग नसतो। बांधा मंडल अध्यक्षामध्ये त्यांचा पण इथे काही सहभाग नसतो। नेहमी श्वेता कोरगावकर मॅडम मला सांगायची की असा कार्यक्रम शहरात घ्यायचा आहे आणि तो मी माझ्या सगळ्या महिलांना घेऊन आम्ही शहरातनं तो कार्यक्रम सक्सेस करत होतो। असं असताना तुम्ही मला जे सांगता की तू आता दुसरं तुझ्याकडे ही पदं आहेत आणि तू महिला अध्यक्षपद सोड, हे पूर्णपणे चुकीचं आहे। मी बोलणार नसते पण आपण शांत राहून होत नाही, कारण आपल्यावर जो अन्याय होतो किंवा आपल्या बाबतीत जे गृहीत धरलं जातं त्याचा आवाज उठवणं हे प्रथम माझं मी कर्तव्य मानते। प्लस हे आपले जिल्हाध्यक्ष मॅडम आहेत यांच्या मागे अजून एक सूत्रधार आहे, तो नेहमी चावी फिरवत असतो आणि तो जसा चावी फिरवतो त्याप्रमाणे त्या नेहमी मला असं 1-2 म्हणजे 3 वेळा झालेली ही गोष्ट। माझ्याकडे खूप पुरावे पण आहेत। नेक्स्ट जेव्हा मी घेईन परत कोण माझ्यावर बोललं जाईल तेव्हा मी त्या सगळ्या सकट मी तुमच्याकडे पत्रकार परिषद घेईन।